खानावळ या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। तर आज आपण बनवणार आहोत झटकीपट चिवडा। अशा साध्या सोप्या स्वादिष्ट रेसिपीजसाठी खानावळ चॅनलला सबस्क्राइब करा आणि रेसिपी आवडली तर लाईक पण करा। झटकीपट चिवडा बनवण्यासाठी आपण मस्तपैकी कढई गरम करून घेतली। आता त्यामध्ये आपण घालूया 2 वाट्या पोहे। तर हे पोहे ना जे आपण कांदा पोहे बनवतो ना घरामध्ये तेच आहेत। तर असे मस्त बारीक गॅस करून छान असे खरपूस भाजून घ्यायचे। सतत हलवत, मोठा गॅस करायचाच नाही आणि तेल अजिबात घालायचं नाही। मस्तपैकी असे हलवत हलवत छान खरपूस भाजून घेऊ। बघा थोडा पोह्यांचा कलरही चेंज झालाय आणि पोहे कुरकुरीत झालेत। तर अशाच प्रकारे आपण मस्त असे हलवत हलवत हे पोहे छान भाजून घेऊ। तर आता मस्तपैकी आपले पोहे भाजून झालेत, काढून घेऊ। तर याच गरम कढईमध्ये 1 चमचा तेल घालू आणि तेल गरम झालं की पाव वाटी शेंगदाणे घालू। तर शेंगदाणेही आपल्याला असे बारीक गॅसवरच मस्त खरपूस भाजून घ्यायचे, म्हणजे मस्त लागतात शेंगदाणे। तर छान पैकी बघा अशा प्रकारे आपण शेंगदाणे भाजून घ्यायचे। अगदी कलर थोडासा चेंज होईपर्यंत कमी गॅसवरच करायचे। तर आपल्या शेंगदाण्याचा कलरही चेंज झालाय, मस्त दिसतात शेंगदाणे। तर त्याच ताटामध्ये आपण हे शेंगदाणे काढून घेऊ। तर आता त्याच तेलामध्ये आपण छोटासा एक सुक्या खोबऱ्याचा तुकडा पातळ काप करून घेतलेत। तर हे खोबऱ्याचे तुकडेही आपल्याला हलकेसे ब्राऊन होईपर्यंत तळून घ्यायचे। बघा अशा प्रकारे मस्त असे खोबऱ्याचे तुकडे तळले गेलेत, छान दिसतात। काढून घेऊ। आता हे थोडंसं आपण तेल बाजूला काढून घेऊ। आपल्याला फोडणी करायची ना अगदी थोड्याशा तेलामध्ये। तो 2 मिरच्याचे तुकडे मी चिरून घेतले, या तेलामध्ये घालू आणि खरपूस भाजून घेऊ। जास्त तेल घालायचंच नाहीये या चिवड्याला। आता यामध्ये कढीपत्ता घालू। कढीपत्ता थोडासा जास्त घालायचा, म्हणजे मस्त चिवडा दिसतो पण आणि छान लागतो। बघा मस्त असं तळून घेतलंय आपण कढीपत्ता, मिरची छान भाजल्या गेले। कढीपत्ताही छान असं कुरकुरीत झालाय। आता यामध्ये चिमूटभर हिंग घालू। हिंगाने एक मस्त चिवड्याला टेस्ट येते। आणि थोडंसं मीठ परतून घेऊ। अजिबात बघा आपलं तेल राहिलं नाहीये, सगळं तेल संपलं। थोड्याशाच तेलाच्या या फोडणीमध्ये चिवडा बनवायचा। आता गॅस बंद करू। चिवडाही छान आपला कुरकुरीत झालाय। तर जे लोक जास्त तेलकट खात नाहीत ना त्यांच्यासाठी एकदम मस्त आहे हा चिवडा। तर आता ही फोडणी आपण पोह्यामध्ये घालू। तर ही शेव घेतलीये मी। शेव आवडत असेल तर घाला, नाही आवडत नाही घातली तरी चालेल। तर मस्तपैकी हा चिवडा आता मिक्स करून घेऊ। तर या पोह्याऐवजी आपण भाजके पोहे घेतले तरीही चालतील। छोट्याशा भुकेसाठी हा मस्त चिवडा आहे। आणि आता छानपैकी हा चिवडा आपला झालेला आहे आणि खाण्यासाठी तयार आहे। तर कशी वाटली ही आजची रेसिपी मला कमेंटमध्ये नक्की सांगा। आजचा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद। पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।